आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा. स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आहे. आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मला समाधान आहे, आनंद आहे की 2.5 वर्षामध्ये किती वर्षाचं काम केलं असेल त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही. ते तुम्ही करू शकता, जनता करू शकते. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस हीच आपली ओळख आहे. ही आपली सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली नाळ जी आहे ही बाळासाहेबांची, दिघे साहेबांची शिकवण आहे. कारण सर्वसामान्याची नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. आपण सर्वसामान्यांच्या दुःखाला वाटणारे, खरं म्हणजे त्यांचं दुःख दूर करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून माझ्यासाठी राजकारण हा समाजकारणाचा एक मार्ग आहे. पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही आपण आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल, सगळी पदं मिळतील, पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका. आणि म्हणून ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं, माझ्या सकट आपल्याला आमदार केलं, खासदार केलं, कुणाला नगरसेवक, कुणाला महापौर, कोण मंत्री, मुख्यमंत्री झाले, हा शिवसैनिक आपल्याला मोठं करतो. आपल्या निवडणुकीत तो मरमर काम करतो, स्वतः उमेदवार बनून फिरतो, लोकांसमोर जातो, माझा उमेदवार कसा चांगला आहे याचं ब्रँडिंग, मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो. पण फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते की तो जेव्हा अडचणीत असेल, संकटात असेल, मग पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे आपण पाळलं पाहिजे. बाळासाहेब सांगायचे सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे. आणि म्हणून त्याला अडचणीत मदत करा, तो आयुष्यभर आपली सेवा करेल, आयुष्यभर शिवसेना वाढवण्यासाठी काम करेल, जीवाची पर्वा न करता, जसं आपण सर्वांनी केलं. बाळासाहेबांच्या सोबत आपले नेते, स्वतः सगळ्यांनी आपण काम केले, शिवसेना वाढवण्याचं काम केलंय, शिवसेना घडवण्याचं काम केलंय. आणि म्हणून आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आणि शिवसेना 4 अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत, हेच आपले गॉडफादर आहेत. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा. परवाच काहीतरी रामदास भाईने कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं काय अवस्था आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का ना घाट का, अशी अवस्था त्यांची आहे. मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. परंतु निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सगळ्यांनी निकाल दिला. निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली, धनुष्यबाण आपल्याकडे आला. खरं म्हणजे मी तर म्हणेन शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलंय, धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय. आणि मग म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला सगळा नक्षा उतरवून टाकला, याचे देखील साक्षीदार आपण आहोत. आणि म्हणून शिवसेना हा पक्ष, धनुष्यबाण आणि पक्षातले हजारो लाखो कार्यकर्ते हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे